नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओंकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आज आपण निफ्टी आणि सेन्सेक्सचे अनालिसिस करण्याच्या आधी काल आपण जे अनालिसिस केलं होतं की मार्केट जर बुलिश राहिलं, फ्लॅट ओपन होऊन जर वर गेलं तर टार्गेट कुठपर्यंत जाऊ शकतं, या लेवलपर्यंत आपण काल अनालाइज केलं होतं. आणि त्यानुसार तुम्ही जर पाहिलं किंवा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये आपण क्लिअरली जिथं जे टार्गेट दिलं होतं मार्केट आज तिथंच येऊन क्लोज झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की आपले व्हिडिओज खूप जण पाहतात, पण आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही, कमेंट करत नाही. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, लाईक्स आणि कमेंट केल्याने काय होतं की मला प्रोत्साहन भेटेल. आणि आपले व्हिडिओ पूर्ण पाहत जा. तुम्ही निफ्टीचं पण अनालाइज पहा आणि सेन्सेक्सचंही पाहत जा. आता मार्केटमध्ये काय झालं माहिती का, तर जी बजेट आता संडेला आहे, त्यामुळे मार्केटमध्ये काय झालं, तर एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झालेला आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर निफ्टीने एक सपोर्ट घेतलेला आहे बघा. आणि हा ऑलमोस्ट ऑगस्ट महिन्यापासूनचा जो सपोर्ट आहे, मार्केट जेव्हा जेव्हा बघा इथे आलंय, इथे हायर हाय बनवलं, इथे आलं, इथे हायर हाय बनवलं, त्यानंतर इथं कंटिन्युअसली मार्केट वर खेळत राहिलं, पुन्हा एकदा इथे आले आणि इथनं एकदा वर जायची आता तयारीत आहे. आता काय होतंय, तर मार्केटला एक रेजिस्टन्स आहे आणि तो कुठे आहे, ऑलमोस्ट 25,400 450. आता उद्या आपल्याला काय करायचंय, मार्केट ओपन झाल्यानंतर निफ्टी मार्केट ओपन झाल्यानंतर जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागली, तर आपल्याला इमिजिएट टार्गेट आपलं असणार आहे ऑलमोस्ट 100 पॉईंट्सचं, म्हणजे 25,464 हे आपलं इमिजिएट टार्गेट असणार आहे. समजा गॅप अप झालं आणि याच लेवलला ओपन झालं, तर याच लेवलला ओपन झालं तर इथे मग आपल्याला थोडंसं वेट करायचं. या लेवलला ओपन झाल्यानंतर काय होणार आहे, तर मार्केट एकतर अपसाईडला जाण्यासाठी तयारी करेल, थोडंसं इथं साईडवेज होईल, किंवा याच लेवलला जाऊन इथनं एखादी बेरिस कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवून पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं. त्यासाठी ही लेवल लक्षात ठेवा, 25,464 फ्लॅट ओपन होऊ किंवा गॅप अप होऊ, ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला ब्ल्यू लाईन मध्ये करतो. आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, तर जे अपसाईडचे व्हिडिओ, अपसाईडच्या लेवल्स असतील की ज्या लेवलला आपण एंट्री मिळू शकते किंवा एक्झिट करायची, ते टार्गेट आहे, किंवा तिथनं पुट साईडसाठी सेलिंग प्रेशरसाठी आपल्याला बघायचंय, या सगळ्या गोष्टींसाठी आपण ब्ल्यू लाईन मध्ये हे करणार आहे. आणि जेवढे पण सपोर्ट आहे, सपोर्ट ब्रेक आहे, डाऊन साईड टार्गेट आहे, सगळं रेड मध्ये आपण मार्क करणार आहे, कलर्स मध्ये. तर आता हे गॅप अप होऊ दे किंवा फ्लॅट ओपन होऊ दे, तर हे आपलं इमिजिएट टार्गेट असणार आहे. समजा मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं, किंवा आपण असं कन्सिडर करूया की मार्केटने थोडासा निगेटिव्ह ओपन व्हायचं मार्केट पाहत आहे, किंवा मार्केट ओपन निगेटिव्ह होत आहे, तर 25,200 या लेवलच्या खालीच आपण पुट साईडसाठी विचार करायचा. कोणता? 25,200 याच्या खालीच आपण पुट साईडसाठी विचार करायचा. समजा मार्केट त्याच्या पण खाली ओपन झालं, 25,200च्या खाली ओपन होतंय, किंवा खूप मोठा गॅप डाऊन झालाय, तर मग आपल्याला गॅप डाऊन जर झालं मार्केट, समजा 25,200 पर्यंत झालं, तर इथे एखादा सपोर्ट घेऊन अपसाईडचे मुवमेंट 450 पर्यंत भेटतील, म्हणजे किती होईल, तर ऑलमोस्ट एक 200 पॉईंटचं टार्गेट याच्यामध्ये आपल्याला, 200 ते 250 पॉईंटचं टार्गेट आपल्याला यामध्ये मिळेल, जर 25,200च्या लेवलला गॅप डाऊन होऊन ओपन होऊन इथं सपोर्ट घेतला तर. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि इथपर्यंत आलं आणि इथे आलं, हे आपल्याला 100 पॉईंट मध्ये काही करायचं नाही, इथं सपोर्ट घेऊन द्यायचा. बजेटमुळे काय, तर मार्केटमध्ये थोडंसं बुलिश सेंटिमेंट तयार होते, त्यामुळे मार्केट अपसाईडला जाऊ शकते. त्यामुळे या लेवल्स लक्षात ठेवा. समजा मार्केट इथे आलं, कुठेतरी गॅप डाऊन जर झालं कोणत्याही लेवलला, समजा 25,000च्या लेवलला गॅप डाऊन झालं, तरी पण इथे एखादा सपोर्ट मिळतोय का हे पाहणं गरजेचं आहे. सिंपल अनालिसिस आहे हे, तुम्हाला मी सांगितलेल्या लेवल्स, या लेवल्सवर कसं काम करायचं हेही सांगितलेलं आहे. आपण आता सेन्सेक्सचा व्हिडिओ पाहूया. आता सेन्सेक्स मध्ये काय बघा, सेन्सेक्स मध्ये सेम काय पद्धत झालेली की मार्केटने सेम लेवलला इथं सपोर्ट घेतलेला आहे बघा, त्याच लेवलला बघा, पहिल्यांदा इथे सपोर्ट घेतला, त्यानंतर वर गेलं मार्केट, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट, पुन्हा थोडं खाली येऊन पुन्हा वर, पुन्हा खाली वर करत करत इथं मार्केट खाली आले या लेवल, आणि इथं पुन्हा एकदा सपोर्ट घेते मार्केट. तर आता आपल्याला उद्या काय करायचंय, मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं, किंवा
हा, फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट अपसाईडला जायला लागलं, तर आपली एंट्री पॉईंट राहणार आहे 82,500च्या वर. त्यानंतरच आपण एंटर करायचं आणि आपलं ऑलमोस्ट टार्गेट राहणार आहे 84,000. म्हणजे 600 पॉईंटचं आपल्याला टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. फ्लॅट ओपन होऊ दे, समजा गॅप ओपन झालं 83,000ला समथिंग मार्केट ओपन झालं किंवा 85,000च्या वर मार्केट ओपन झालं, तर आपल्या लेवलच्या वर जेव्हा ओपन होतो ना, तेव्हा त्या लेवलला सपोर्ट घेते का पाहायचं पुन्हा एकदा वर जाण्यासाठी. कधी कधी असं होतं बघा, की मार्केट ओपन होतं, त्यानंतर थोडं खाली येतं, आपल्याला वाटतं आपण कॉल घ्यायचा, ओपन झाल्यानंतर कॉल घेतो आणि मार्केट थोडं खाली येतं, आपण सेल करतो आणि मार्केट पुन्हा एकदा वर जातं. तर ते कोणत्या लेवलपासून जातं किंवा का जातं, तर तिथं मार्केटच्या लेवल्स असतात इम्पॉर्टंट. तसे आता मी 85,500ची लेवल आहे 550, तर इथे एखादा सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा वर जाते का हे पाहणं गरजेचं आहे. कधी? जेव्हा गॅप अप होईल. फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला जायला लागलं, तर ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर आपल्याला अपसाईडचं टार्गेट इझिली मिळू शकतं. आता समजा मार्केट गॅप अप न होता फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर काय, तर आपल्याला एखादी बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनून 81,900 पर्यंत ऑलमोस्ट म्हणजे 400 ते 500 पॉईंटचं याच्यामध्ये बेअरिश साईडसाठी पोझिशन मिळू शकते. समजा गॅप अप मोठा गॅप डाऊन झाला आणि 81,000 किंवा 82,000च्या जवळ इथे कुठेतरी मार्केट आलं, तर मार्केट कुठे येऊन जर एखादा सपोर्ट घेत आहे ना, तर तिथं आपल्याला ट्रेड बुलिश साईडसाठी बनू शकतो. कारण की का, आता मार्केटमध्ये एक बुलिश सेंटिमेंट तयार होत चाललेली आहेत. सिंपल अनालिसिस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उद्या वाटल्यास तुम्ही मार्केट ओपन झाल्यानंतर या लेवल्सला, कोणत्या लेवल्सला काय करायचं हे तुम्ही लिहून ठेवा आणि तिथं आल्यानंतर तुम्ही पहा की मार्केट कसं रिॲक्ट होतं. जसं जसं तुम्हाला व्हिडिओ आवडत जातील, तसं जसं मी तुम्हाला हे ट्रिक्स पण सांगेल, की आपण हे कसं कन्सिडर करतोय, हे का कन्सिडर करतोय लेवल्स, की इथेच का, आणि आपण ऑलमोस्ट मी तर असं म्हणेन की 100 पैकी ऑलमोस्ट 70-80% आपल्या सगळ्या व्हिडिओमधले जे लेवल्स आहेत, ते चांगल्या प्रकारे वर्क करतात. ओके. थँक यू.